श्री मयुरेश्वर अष्टविनायकातील पहिला गणपती। पुणे शहरापासून 63 किलोमीटर अंतरावर कऱ्हा नदीच्या काठी मोरगावमध्ये हे गणपतीचे मंदिर आहे। हे मंदिर आदिलशाही काळात सुभेदार गोळे यांनी बांधले। त्यांचे नातू नरवीर पिलाजी गोळे हे पायदळ प्रमुख होते। मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून चारही बाजूंनी मनोरे आणि 50 फूट उंच तटबंदी आहे। गाभाऱ्यातील मूर्ती डाव्या सोंडीची, डोळ्यात आणि बेंबीत हिरे, मस्तकावर नागफणा आणि बाजूला रिद्धिसिद्धी मूषक व मयूर आहेत। मंदिरासमोर असलेली नंदीची मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते। नंदीच्या समोर हे भव्य कासव आहे। मुख्य कमानीतून आत येताच आपल्याला हे समोर मंदिर नजरेस पडते। मंदिरासमोर या दोन्ही बाजूचे डिकमाळी मंदिराची शोभा वाढवतात। कमानीतून प्रवेश करतानाच उजव्या बाजूला श्री महाशूर विघ्नराज देवाची मूर्ती दिसते। मुख्य मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर श्रीमोद आणि प्रमोद या मूर्ती आहेत। मंदिरासमोर चांदीचे उंदीरमामा आहेत। दर्शन रांगेच्या शेजारी धूम्रवर्ण गणेश आहेत। शमी विघ्नेश, मंदार गणेश, दुर्वा देवी यांच्या मूर्ती आहेत। ही आपल्याला दर्शन रांग सुंदर बनवलेली दिसत आहे। मोरेश्वराचे दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यावर डाव्या बाजूला श्री नग्न भैरव आहे। श्री तीर्थराज हे राधाकृष्ण वृंदावन आहे। दक्षिण द्वार श्री अर्थमंडपामधील देवांच्या मूर्ती। श्री महोदर, श्री हनुमान। मुख्य मंदिराच्या मागील बाजूला त्रिपुरासूर आहे। पश्चिम द्वार श्री काममंडप। नवग्रह मंदिर। कृष्ण चतुर्थी, कल्पवृक्ष। श्री लंबोदर। ही आहे श्री गणेश योगी महाराज यांची मूर्ती। नागदेवता। मयूर देवी। गणेश मंदिराच्या समोर स्वतंत्र नगारखाना आहे। या ठिकाणी मूषकाची भव्य मूर्ती आहे। हे या ठिकाणचे खास वैशिष्ट्य आहे। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? गणपती बाप्पा मोरया।